परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ती, संत सम्राट चक्रवर्ती, समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ती, बुद्धिस्फूर्ती प्रदायको, अनन्य भावे त्यांसी शरण, वंदू त्याचे पुण्यचरण, संस्कृती भयाचे करी हरण, जन्म मरण चुकवीजो. गताध्यायी दिधले वचन, प्रथम करून सिंहावलोकन, नंतर अवतरणिका देऊन, ग्रंथ करीन संपूर्ण. पंत हे माड ऐसे वदले, परी तैसे नाही घडले, अवतरणिका रूप सार काढिले, की राहिले विस्मृतीने. ज्याने आरंभावे ग्रंथलेखन, त्यानेच करावे ते पूर्ण. शेखी अवतरणिका देऊन, ऐसे नियमन सर्वत्र. परी नियमा अपवाद असे, त्याचेच प्रत्यंतर येथे दिसे. काही न होय स्वेच्छावशे, बलीय समनोगत बाबांचे. हे माड अवचित दिवंगत, दुःखित अवघ्यांचे चित्त. अवतरणिकेची न कळे मात, न सुतत काही कोणाला. अण्णा साहेबांचे दप्तर गहन, सायासे करुनी तत्संशोधन. त्यांचे चिरंजीव श्री गजानन, जरूर तितुके मज देती. अण्णा साहेब काटकसरी, व्यर्थ न जाऊ देती चिठोरी. काम करीती कला कुसरी, स्वभाव यापरी तयांचा. लिहिती अध्याय चिठोऱ्यांवरी, तीच देती मुद्रका करी. वाऊ गाखरच खुपे अंतरी, तयांसी सरी न ये कवणा. निर्जीव बापुडी ती चिठोरी, करुणा उपजे तयांच्या अंतरी. ही उद्धरतील कवणे परी, संत केसरी सेवे विण. वाटे आलेसे हे माळ जीवा, करिता चिठोऱ्यांचा मेळावा. तत्करवी करविती सेवा, असावा उदात्त हेतू हा. अंतिमाध्यायाची तीच परी, लिहिला असे चिठोऱ्यावरी. मनन केले बहुती परी, अवतरणिका तदनंतरी मिळेना. गजानन रावादिका मात कथिली, बाबासाहेबांसही तीच निवेदिली. त्या सर्वांची सल्ला पडली, पाहिजे घडली अवतरणिका. बाबासाहेब मुदत घालिती, श्री साई लिलेत प्रसिद्ध करीती. मुदतीचे दिवस संपून जाती, तरी अवतरणिका अवतरेना. हेमाड गोविंद सद्गुण खाणी, तन्मुखी वेदांत भरी पाणी. ग्रंथे प्रकटे प्रसादवाणी, अद्भुत करणी गुरुकृपेची. सद्गुरु साई भक्त अनंत, त्यात कविरत्न हेमाड पंत. तत्सम असेल जो प्रज्ञावंत, तोच महंत करणारती. कोठूनची अवतरणिका अवतरेना, खिन्नत्वा आले माझी या मना. केली दत्तगुरूंची प्रार्थना, भाकिली करुणा तयांची. मी पामर बुद्धिमंद, नसे विचार विद्यागंध. जैसा येईल मज ओवी प्रबंध, कवित्व अंध मी मूळचा. परियास असे एक आधारू, सानुकूल जै श्री दत्तगुरु. मशका करवी उचलविती मेरू, अधिकार थोरू तयांचा. पुनश्च प्रार्थी उमारमणा, कृपा उपजे साई नारायणा. करी ममतीसी प्रेरणा, अवतरणिका लेखना सत्वरी. शक्ती नसे कवित्व कराया, माझे मतिमांद्य जाणे श्री गुरुराया. घालू निनती त्याचिया पाया, प्रवर्ते घडाया अवतरणिका. अवतरणिका ग्रंथखंड, करणार साई वक्रतुंड. तयाचे वैभव अद्भुत प्रचंड, माझे तोंड निमित्त मात्र. प्रथमाध्यायी मंगलाचरण, विघ्नहर्ता विश्वादि कारण. गौरी शंकर कंठमंडन, श्री गजवदन नमियेला. जी अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कला कामिनी. ती श्री शारदा विश्वमोहिनी, इष्टार्थदायिनी नमियेली. कुलगुरु आप्तेष्ट गुरुजन, सगुणावतार संत सज्जन. शरण्य सद्गुरु कैवल्य निधान, साई भगवान नमियेले.
गोधूमपेषण कथा सांगोन महामारी पूर्णोपशमन कैसे केले ते विशद करून साई सामर्थ्य वर्णिले प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन हेमाडपंत नामकर्ण गुरुवनवश्यकता विवाद खंडन दर्शन हेमाडा द्वितीयाध्यायी ग्रंथलेखन अनुज्ञापन कैसे आले साई मुखातून रोहिल्याचे वृत्तकथन केले संपूर्ण तृतीयाध्यायी जगच्चालक कंठाभरण साधू संतांचे अवतरण भूमंडळी किंकारण केले विवरण विस्तारे दत्तावतार अत्रिनंदन साई साक्षात धरिचंदन शिर्डी क्षेत्री प्रथमागमन वर्णन समग्र चतुर्थी शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन पुनश्च तेथे प्रकटन सकला केले विस्मयापन्न सधन पाटला समवेत गंगा गीरादि संत संमेलन स्वशिरी वाहुनी दूरचे जीवन कैसे निर्माण केले उद्यान निरूपण समस्त पंचमी रामनवमी उत्सव थोर बाळा बोवा कीर्तनकार मशीदमाई जीर्णोद्धार कथन सविस्तर षष्ठाध्यायी बाबांचा समाधिखंड योग धोती पोती इत्यादी प्रयोग बाबा हिंदू की यवन ढोंग संतांतरंग अगाध बाबांचा पेहराव वर्तन दवा चिलीम जाती धुनी दिवा त्यांचा आजार त्यांची सेवा अगम्य देखावा अवघाची भागोजी शिंद्यांची महाव्याधी खापर्डे सुतग्रंथीज्वर औषधी नाना पंढरी दर्शन बुद्धी करीती सुधी सप्तमी नरजन्माचे अपूर्व महिमान साई भैक्ष वृत्तिवर्णन बायजाबाईचे संत सेवन भोजन विंदान बाबांचे बाबा तात्या म्हाळसापती ती रात्री तिघे मशिदीत निजते बाबांची आगळी प्रीती दोघांवरती समसमानो राहते ग्रामीचे खुशालजंद बाबा शांती ज्ञान कंद परस्परांचा प्रेम संबंध निरूपणानंद अष्टमाध्यायी त्या साहेब नूलकर तात्या पाटील भक्तवर एकांग्ल भौम गृहस्थ थोर प्रायश्चित्त घोर आज्ञाभंगाचे पंचमहायज्ञ करवून बाबा करीत भिक्षान्न सेवन भिक्षाधिकार संपन्न लक्षण करीती वर्णन चातुर्ये बाबा साहेब तरखड श्रेष्ठ कट्टे प्रार्थना समाजिष्ट बनले साई भक्त एकनिष्ठ तया उत्कृष्ट नवमाध्यायी लांब अवघी हातचार रुंद तशीच वीतभर आढ्या सटांगिलेल्या फळीवर शयन योगेश्वर बाबांचे केव्हा शिर्डीत पद पडले किती वर्षे वास्तव्य झाले देहावसान कधी घडले केले निरूपण हृदयंगम अंतरी शांत निरिच्छ स्थिती बाहेर दावीत पिशाच वृत्ती लोकसंग्रह नित्यचित्ती अढळ प्रवृत्ती गुरुरायांची वेदशास्त्र धर्मलक्षण परमार्थ आणि व्यवहार शिक्षण भक्ता भक्तचित्त परीक्षण हतफटी विलक्षण श्री गुरूंची बाबांचे आसन बाबांचे ज्ञान बाबांचे ध्यान बाबांचे स्थान त्यांचे सामर्थ्य आणि महिमान कथन संपूर्ण दशमाध्यायी सच्चिदानंद स्वरूप स्थिती दिगंत बाबांची प्रख्याती डॉक्टर पंडितांची प्रेम भक्ती सिदिक वृत्ती वर्णियेली कैसे केले अभ्राकर्षण कैसी अनिली सत्ता विलक्षण अनलापासून संरक्षण सुरस विवरण एकादशी काका धुमाळ निमोणकर एक मामलेदार डॉक्टर प्रसंग भिन्न भिन्न प्रकार वर्णिले मधुर वाणीने नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी संत घोलप रामानुयायी त्यांची साई दर्शन लवलाई द्वादशाध्यायी निरूपिली बाळा शिंपी हिमज्वर नाशन केले कृष्णश्वाना दद्योधन देऊन बापू साहेब महामारी शमन केले चारून अक्रोड पिस्ते आळंदी स्वामी कर्णरोगी आशीर्वचनेची केले निरोगी जुलाब पीडा काका भोगी नाशिली भुईमुगी दाण्यांनी हृदयाचे भक्त दत्तोपंत पोटशूळ व्यथा व्याधिग्रस्त आशीर्वादेची केले मुक्त समस्त जनां देखत एका भीमाजी पाटलाला
कफक्षयाचा व्याधी जडला, उदी लावून रोग दवडिला, वृत्तांत वर्णिला त्रयोदशी. नांदेडचे शेट रत्नजी पारसी, विख्यात व्यापारी खिन्न मानसी, पुत्र संतान देऊन त्यांसी, हर्षाकाशी बैसविले. मौली साहेब गुप्त संत, नांदेड शहरी हमाली करीत, साई संकेत वचे ज्ञान होत, कथा अद्भुत चतुर्दशी. नारदीय कीर्तन पद्धती, कथिती बापा दासगणू प्रती, चोळकरांचे फेडून घेती, व्रत चहा सीतात्या बाजूनी. औरंगाबादेहून पल्ली आली, मशिदीतील पल्लीस भेटली, चुकचुकण्यावरून वार्ता कथिली, कथा निरूपिली पंचदशी. संतती संपत्ती संपन्न, साई यशोदुंदुभी परिसोन, एक गृहस्थ शिर्डी लागून, आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ. जो इच्छी ब्रह्मप्राप्ती, त्यासी होवावी संसार विरक्ती, सुटली पाहिजे धनासक्ती, प्रथमचित्ती तयाच्या. 5 रुपयांची उसनवारी, जानदेव वे बाबा क्षणभरी, नोटा असोनी वस्त्रांतरी, कवणे परी त्या ब्रह्म मिळे. साई बोध शैली सुंदरा, हेमाडांची प्रसादगिरा, संयोग जैसा पयशरकरा, कथा मनोहरा षोडशी. पूर्वकथेचेच अनुसंधान, ब्रह्मज्ञान विस्तार कथन, धनलोभ त्यांचे निस्संतान, वर्णन मधुर सप्तदशी. साठ्यांची गुरुचरित्र कथा, राधाबाईंची उपदेश वार्ता, हेमाडांची अनुग्रहता, कथन कुशलता अष्टादशी. अनुग्रह कथेचा विस्तार, साई श्रीबोधानुसार, केला असे फार फार, विचार 19. ईशावास्य भावार्थ बोधिनी, प्रारंभिली श्रीदासगणूंनी, त्यात शंका उपजली मनी, पुसिली त्यांनी बाबांना. बाबा म्हणती मोल करीण, करील काकांची तन्निवारण, सद्गुरु महिमा असाधारण, गोड निरूपण 20. एक प्रांताधिकारी सुलक्षण, दुसरे पाटणकर विचक्षण, तिसरे एक वकील विलक्षण, अनुग्रहण तिघांचे 21. मशीदमाई भवतारका, तीच द्वारावती द्वारका, बाबा कथिती सकळ लोका, भावार्थ एकाही न कळे. मशीदमाईचे गुणवानिती, मिरीकर बुट्टीचे अहिदंश टाळीती, अमीर सक्कराचा वात हरिती, वारिती अहिभय तयाचे. हेमाड वृश्चिक दंश संकट, इतरांवरचे उरगारिष्ट, निवारित अपमृत्यू दुर्घट, प्रसंग प्रकट 22. योगाभ्यासियाचे शंका निरसन, माधवरावांचे अहिदंश निवारण, धुनी इंधन अजाहनन, वर्णन केले अतिरम्य. बडे बाबाची बडे जाव, गुरुवाज्ञा निष्ठा अभाव, किती दिले तरी बहुहाव, अतृप्त स्वभाव मूळचा. काकासाहेब भक्त श्रेष्ठ, गुरुवाज्ञे परमैकनिष्ठ, सद्गुरुरीला कथानक विशिष्ट, केले उत्कृष्ट 23. फुटाण्याचे निमित्त करून, हेमाड पंथा देती शिकवण, सद्गुरुस्मरण केली आवीण, विषय सेवन न करावा. अण्णा बाबरे व मावशीबाई, कलह दोघात लाविती साई, त्या विनोद मस्करीची नवाई, गायी कविवर्य 24. भक्त दामू अण्णा कासार, अहमदनगरचे राहणार, करू इच्छिती फार थोर, व्यापार कापूस तांदुळांचा. उद्यमी होईल हानी सत्य, आम्रफल सेवने प्राप्त अपत्य, वदनी साई ज्ञानादित्य, निरूपण कृत्य 25. भक्त एक नामे पंत, अन्य संतानुग्रहित, पटवून दिली त्या खूण त्वरित, पंत प्रमोदित जाहले. हरिश्चंद्र पितळे भक्त, तदीय अनय अपस्मारग्रस्त, कृपावलोकनेची समस्त, रोग अस्त पावला. दिले पितळ्यांस रुपये 3, म्हणती पूर्वी दिले 2, बाबा वदती करी पूजन, रुचिर कथन 28. भागवत पोथी हाती देऊन, आपण घ्यावी प्रसाद म्हणून, देती काका इच्छा धरून, भगवान देत ती माधवा. विष्णू सहस्रनामाची पोथी, एका रामदासाचे पोथ्यात होती,
त्या न कळत बाबा घेती, तीही देती माधवरावा. विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन, श्यामरावावर अनुग्रहण, कैसे करती साई दयाघन, कथा निरूपण 27. भक्त लखीमचंद मुनशी, चिडीबाई बऱ्हाणपुरवासी, मेघा ब्राह्मण पुण्यराशी, पातले चरणांसी बाबांच्या. स्वप्नी देऊनी सर्वा दृष्टांत, देत त्याची प्रचित जागरात, सद्गुरु माऊलींची अगम्य मात, प्रेमे कथित 28. मद्रदेशीचा भजनी मेळा, शिर्डी क्षेत्री झाला गोळा, बघाया दान उदार्य सोहळा, भोळा शंकर बाबांचा. रघुनाथराव तेंडुलकर, तत्तनय परीक्षा प्रकार, त्यांची पेंशन चिंता दूर, मनोहर लीला बाबांची. भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे, साई चरणी प्रेम मोठे, दिले स्वप्न दर्शन पहाटे, कथानक कोमटे 29. सप्तशृंगी देवी उपासक, कोणी काकाजी वैद्य नामक, देवी देत त्या दृष्टांत एक, संतनायक साई पहावे. श्यामरावाने त्याच देवीस, केला होता एक नवस, श्यामा नवस फेडाया वणीस, जाई 30 वर्षांनी. राह त्याचे शेठ चंद खुशाल, पंजाबी ब्राह्मण रामलाल, स्वप्नी दोघा शिर्डीस चल, हे साई बोल कथन 63. विजयानंद यती मद्रासी, निघे जावया सरस मानसी, ठेवू निघेतला निजपदापाशी, श्री ऋषिकेशी बाबांनी. भक्त शार्दूल मानकर, साई पदांबुज मधुकर, हिंस्त्र क्रूर व्याघ्रोद्धार, कथन सुंदर 31. आम्ही चौघे सज्जन संत, देवशोधार्थ राणी हिंडत, मी होताच अभिमान गलित, दर्शन देत मज गुरुराय. उपोषण करणारश गोखलेबाई, अशीच तुझी कथा साई, सांगत स्मुखे त्याची नवाई, हे माडगाई 32. नारायण जानीचे मित्रास, जाहला एकाएकी वृश्चिक दंश, एका भक्ताचे कन्यकेस, दिधला त्रास ज्वराने. चांदोरकर सुतेस भारी, प्रसूती वेदना करी घाबरी, जानी स्वतः दुःखित अंतरी, तिळभर सुचेना कोणाला. कुलकर्णी साहेब भक्तवर, बाळा बुवा भजनकार, उदीप प्रभाव बलवत्तर, कळला खरोखर सर्वांना. भक्त हरिभाऊ कर्णिक, श्रद्धावंत आणि भाविक, त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक, बोधप्रदायक 33. मालगावचे एक डॉक्टर, पुतण्या हाड्या व्रणे अतिजर्जर, पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर, पीडित दुर्धर नारूने. बापाजी श्री शिर्डीकर, ग्रंथिज्वरे कुटुंब जर्जर, एक इराणी लहान पोर, व्यथित घोर आकडीने. हृदयाचे एक गृहस्थ, मूतखड्याने अत्यवस्थ, मुंबईचे प्रभुकायस्थ, कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे. उपरी निर्दिष्ट व्याधुच्चाटन, केवळ उदी स्पर्शे करून, झाले न लागता क्षण, निरूपण रसाळ 34. महाजनीचे मित्र एक, निर्गुणाचे पूर्ण भजक, ते बनले मूर्तिपूजक, दवेशैक मात्रे करूनी. धर्मासी जेठाभाई ठक्कर, मुंबईचे एक सॉलिसिटर, सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर, करूनी गुरुवर त्या देती. वांद्र्याचे एक कायस्थ, त्या नीद ये न स्वस्थ, बाळा पाटील नेवासस्थ, उदीप्रचित 35. गोमांतकस्थ गृहस्थ 2, नभसकरीती भिन्न भिन्न, एक सेवा वृत्ती लागून, दुजास्तेन शोधार्थ. दोघांनाही नवस विस्मृती, साई समर्थ देती स्मृती, त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती, कीर्ती कोण वर्णील. औरंगाबाद सखाराम जाया, पुत्रार्थ धावे साईंचे पाया, इच्छापूर्ती श्रीफळ घे देऊन या, कथन कथाशया 37. चावडी समारंभ सोहळा, इतरत्र पाहण्या मिळे विरळा, हेमाडवर्णिती पाहूनी डोळा, कथा रसाळा 37. हंडी माझी पदार्थ भिन्न, शिजवून करीती नाना पक्वान्न, देती सर्वा प्रसाद भोजन,
वर्णन मनोहर 88. तद्विधी प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण सांगते चांदोर करा लागून संस्कृताभिमान हरावया. दृष्टांत देऊनी संत नृपती बापूसाहेब बुट्टी प्रति मंदिर बांधण्या आज्ञापिती 39 वृत्तांत. मातुश्रींचे व्रतोद्यापन देव घालिती ब्राह्मण भोजन बाबांस देती निमंत्रण पत्रलेखन करून या. यतिवेश धारण करून तद्दिनी येती विभूती 3 ब्राह्मणांसमवेत जाती जेवून न कळे विंदान गुरुरायांचे. दृष्टांत देऊन हेमाडास बाबा येती भोजनास छबी रूपी धरून वेश वर्णन सुरस 44. छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्ता लागून सद्गुरूंचे अतर्क महिमान निरूपण रमणीय रसाळ. धारण करून रुद्रावतार होती लाल खदिरांगार करीती गाळीचा भडीमार क्रोधे देवावर श्री साई. नित्यनेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्रीहरी स्वप्नी कथिती वाचनाची परी हेमाळ विवरी 144. भक्तदात्यांची त्रिपुंडलेपना साई निधन पूर्व सूचना चुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणा तात्यांच्या. साई सद्गुरु निर्याण वार्ता उपजवी श्रोतया उद्विग्नता व्याकुल करी हेमाड चित्ता कथा पुनीता 244. बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत तोची संपूर्ण हेमाडपंत करीत 344. एकदा काकासाहेब दीक्षित काका व माधव समवेत वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले. माधवराव शंका निरसित समाधान न पावे दीक्षित चित्त आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे. आढ्या सटांगिऱ्या फळीवरी म्हाळसापती कान निद्रा करी साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी 45. जागीच बैसून अटन सर्वत्र दावीत जना चमत्कृती सत्र काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे. चांदोर कर सून लग्न पर्वणी श्यामास जाण्या कथिती संतमणी श्यामा देखे बाबा ई क्षणी गया पट्टणी छबी रूपे. अजद्वय पूर्व जन्म कथन करती स्वमुखे साई त्रिनयन रम्य मधुर पवित्र गहन कथा वर्णन 46. ऐसीच एक अहिमंडूकाची किंवा लोभी धनको ऋणकोची पूर्वपीठिका कथिती साची साई विलींची हरिहर. वैरहत्या आणि ऋण फेडा या कारणे पुनर्जनन करविती बाबा कथा मृतपान हृदय कथन 47. एक शेवडे भक्त प्रवर एक अभाविक सपटणे कर एकाचा वकिली परीक्षा प्रकार कृपा दुजावर 48. हरी कानोभा मुंबई निवासी स्वामी सोमदेव कुटिल मानसी संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी आले अभिमानासी धरूनिया. दर्शन खेवो मनोगत कथिले दोघे तात्काळ लज्जित झाले साई चरणी चित्त वेधले पापनिमाले जन्मजन्मांतरीचे. बाबांसन्निध वैसले असता स्त्री रूप देखून विकार वशता उपजे सांदोरकरांचे चित्ता वर्णिली वार्ता 49. तद्विधी प्रणिपातेन याचाच अर्थ विस्तारून करीती त्यांचेच समर्थन रघुनाथनंदन 85. दीक्षित हरी सीताराम भक्त धुरंधर बाळाराम नांदेड वकील पुंडलिक नाम शिर्डी प्रथम पातले कैसे. एकेकाची कथा अद्भुत श्रवणी श्रोते होत विस्मित भक्त मनोदधी उसंबळत वृत्तवर्णिती 150. करूनि ग्रंथसिंहावलोकन मागून घेत पसाय दान खलांचे खलत्व घालवून सज्जन संरक्षण करावे. सद्गुरुचरणी लीन होऊन मस्तक लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन 250. एव श्री साई सच्चरिताध्याय
पूर्ण करीती गोविंदराय, प्रेमे वंदून त्यांचे पाय, नमितो गुरुमाय विश्वाची. अध्यायाध्याय सार कथिता, तिलाच वदती अवतरणिका, कैवल्यपुरीची सत्पथिका, मुमुक्षुरसिका जी होय. शेल्यास रकट्याचा पदर, म्हणून करीतील अव्हेर, परी दास विनंती एकवार, चतुरश्रोती परिसावी. शेला ना शिशुकोंडस नीट, बाधावी ना वाईट दीठ, अवतरणिका ही काळी तीट, बाळधीट त्या लावी. ग्रंथ सुंदर षड्रस अन्न, अध्यायार्थ पदार्थ भिन्न, अशेष पाचना तक्रपान, तद्वत लेखन अवतरणिका. ग्रंथ सुरभी सदाफला, अध्यायावयव शुची विमला, दृष्ट न भावी घाली गिळा, दिरुमणिमाळा अवतरणिका. असो आता अध्याय पद्धती, पंत हे माड जी आचरिती, ती कथितो यथामती, सादर श्रोती परिसावी. प्रथमारंभी सद्गुरु स्तवन, नंतर करीती वेदांत निरूपण, साई ब्रह्मस्वरूप वर्णन, अनुभव कथन तदनंतर. मूळचेच हे माड व्युत्पन्न, त्यात सद्गुरु साई प्रसन्न, तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न, ग्रंथ पक्वान्न निर्वावया. जै अनुभवतील याची गोडी, बंद तैच जन्म मरणनाडी, निर्वाण पदाची वतनवाडी, अक्षय्य जोडी मिळेल. हे माडांची रसाळ वाचा, साई प्रसाद लाभ साचा, योग पय इक्षुरसाचा, ग्रंथाचा थाटकाय वानावा. असतील बहुत ग्रंथकार, न ये प्रसाद वाणीचा अधिकार, जै लाधे सद्गुरु साचार, विश्वाधार रमापती. जरी केले विद्याध्ययन, न निपजे ऐसे ग्रंथलेखन, सद्गुरु कृपे वाचून सत्यवचन त्रिवार. कोण वानील श्री साई सच्चरिता, किती अनुपम ग्रंथ योग्यता, लाधला आहे माडपंता समकर्ता, परम सौभाग्यता मुमुक्षूंची. यावत ग्रंथ महितळी, तावत कीर्ती भूमंडळी, गोविंदराये केली दिवाळी, वेळीच मुमुक्षू कारणे. ग्रंथ बाप धन्य धन्य, साई सद्गुरु प्रसादजन्य, मुमुक्षु जीवा होईल मान्य, विचार दैन्य फेडील. अनंत जन्मींचा सुकृत ठेवा, म्हणून घडली श्री साई सेवा, मिळाला मधुर गोविंद रावा, मेवा ग्रंथलेखनाचा. पंत हे माडकट्टे भक्त, कवी वेदांत विद्यासक्त, साई सद्गुरु पदानुरक्त, दिवानक्त असती की. वेदांत विषय अतिगहन, विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन, ऐसा ग्रंथ करणे निर्माण, गुरुकृपे वीण दुर्घट. अध्याय नभेत हे हेमकोंदणे, जडिली त्यात कथा अमोल रत्ने, त्यातील अर्थप्रभा किरणे, महाप्रयत्ने गोविंदराये. नाना अध्याय सुगंध सुमनमाळा, अर्पितसे श्री साई सद्गुरु गळा, गोविंदमती प्रेमळ बाळा, निर्मळ भावे करूनी. नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ, त्यात श्री साई सच्चरित्र गंगांभ, भरून ठेविती रघुनाथ डिंभ, मुमुक्षुदंभ दवडावया. नाना ग्रंथ रणांगण नभ, उभविती अध्याय स्तंभ, मर्दूनी असुर दर्पाभिमान दंभ, रघुनाथ डिंभ मती खडगे. ग्रंथ रत्न जडित पंचारती, अध्याय कथार्थ स्नेह सूत्र ज्योती, विरक्ती शांती घेऊन येती, संत नृपती ओवाळण्या. ग्रंथमाया विश्वमोहिनी, अध्याय बहु उंच उभबुनी, कथार्थ केयूर काय शृंगारुनी, सज्ज आलिंगनी साई ब्रह्मा. साई सच्चरित ग्रंथ सम्राट, अध्याय रम्य चतुर्भाट, श्रद्धा ज्ञान वेदांत थाट, वैभव अफाट वानिताती. साई सच्चरित परमार्थ हाट, एक एक अध्याय त्यातील पेठ, अनुभव कथा वस्तुदाट, रचिल्या नीट कविवर्ये. ग्रंथ गंगा पात्र विराट, अध्याय रचना सुभग घाट, कथा सारामृत प्रवाह अचाट, सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्ष भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा.
यासची म्हणावे खरे स्मारक, जे संस्कृती तम तापहारक, मोहमाया निरयतारक, शांतिदायक अक्षय्य. ग्रंथकार राव गोविंद, साई सद्गुरु पदारविंद, नित्य नवा मधुमकरंद, चाकीत मिलिंद होऊनी. उपनाम जयांचे दाभोल कर, आंग्ल प्रभु सेवा तत्पर, विद्या विनय आचार विचार, अधिकार संपन्न जे असती. रखुमाबाई तयांची गृहिणी, सुशील भाविक सद्गुण खाणी, पतिपरायण विनत वाणी, साई चरणी दृढभाव. वेंगुर्ल्या सन्निध दाभोली, मूळ वस्ती तेथ जाहली, केळवे ग्रामी नंतर केली, वस्ती वाडवडली कवींच्या. शके 1781 शुक्ल पंचमी मृगशिरमासी, रघुनाथ भार्या लक्ष्मीच्या कुशी, जन्मती पुण्यराशी गोविंद. गौड सारस्वत ब्राह्मण जाती, गोत्र भारद्वाज वय सप्तती, आषाढ शुक्ल नवमी तिथी, दिवंगती 1851. शके 1844 ग्रंथ आरंभिला चैत्रमासी, 52 ज्येष्ठमासी, शके 51 पूर्ण केले. गोविंदरावा एकची सुत, 5 दुहिता 4 विवाहित, सुत विवाहित वैद्यक शिकत, सुता अविवाहित शिकेतेची. आता कथितो पारायण पद्धती, तैसीच सप्ताहाची सुगम रीती, दिधली गुरुचरित्री वा अन्य ग्रंथी, कृपावधान श्रोती द्यावे. चोखट करून अंतःकरण, भक्तिभावे करावे पारायण, एक द्विवात्यहनी करावे पूर्ण, साई नारायण तोषेल. अथवा करावा सप्ताह गोड, मिळेल पुण्य संपत्तीची जोड, साई पूर्वील मनीचे कोड, भवभय मोड होईल. प्रारंभ करावा गुरुवासरी, उषः काली स्नानानंतरी, बसावे आपुल्या आसनावरी, उरकूनि सत्वरी नित्यकर्म. मंडप घालावा रम्य विस्तीर्ण, रंभा करदळी वसनादी करून, उपरी सुंदर आच्छादन, घालून विभूषित करावा. त्यात करावे उच्चासन, भोवती काढाव्या भिन्न भिन्न, रंगवल्ल्या रंगपूर्ण, नयन सुभग असाव्या. साई सद्गुरु प्रतिमा करून, अथवा सुंदर छवी घेऊन, उच्चासनी ठेवावी जपून, करून वंदन प्रेमभावे. चीनांशिकी ग्रंथ प्रांधोनी, सद्गुरु सन्निध त्या ठेवूनी, पंचोपचारे उभयता पूजूनी, आरंभ वाचनी करावा. व्रतस्थ रहावे अष्टवासर, करावा गोरस वा फलाहार, अथवा भर्जित धान्य प्रकार, नक्तर चिरवा एक भुक्त. प्राची दिशी मुख करून, सद्गुरु मूर्ती मनी आठवून, करावे स्वस्थ मने करून, ग्रंथवाचन मोद भरे. अष्ट अष्ट आणि सप्त, अष्ट षट अष्ट सप्त, एव पाठ करावा दिन सप्त, अवतरणिका फक्त अष्टमाहनी. अष्टमदिनी व्रतपारणा, करूनी नैवेद्य साई नारायणा, सुग्रास भोजन आपटेष्ट ब्राह्मणा, यथाशक्ती दक्षिणा त्या द्यावी. अवंतूनी वैदिक ब्राह्मणा, करावी निशी वेद घोषणा, पयशर करा पान संभावना, देऊनी तन्मना निववावे. अंती बंधूनी श्री गुरुचरणा, अर्पावी त्या उचित दक्षिणा, धाडावी ती भांडार भुवना, संस्थान निधिवर्धना कारणे. येणे तोषेल साई भगवान, होईल भक्ता पसाय दान, छेदील भवभय लेलिहान, दावील निधान मोक्षाचे. श्रोते संत माहेर घर, पडो पडेल अवतरणिका विसर, द्यावी ग्रंथार्थावर नजर, विनवी किंकर पायाते. श्रोते सज्जन कृतांग काळ, असो दासावर दया अढळ, ठेवून तुमच्या चरणी भाळ, प्रार्थी बाळ बाबांचा. उणे अधिक असेल जे जे, ते ते द्यावे मजला माझे, सार घेऊन चित्त विराजे, ऐसे कीजे श्रोते तुम्ही. नमो साई शिवनंदना, नमो साई कमलासना, नमो साई मधुसूदना, पंचवदना साई नमो. नमो साई अत्रिनंदना, नमो साई पाकशासना, नमो साई निशारमणा, वन्ही नारायणा साई नमो. नमो साई रुक्मिणीवरा,
नमो साई चिद्भास्करा, नमो साई ज्ञानसागरा, ज्ञानेश्वरा श्री साई नमो. अवतरणिका वाक्पुष्पांजली, तैसीच नमन नामावली, प्रार्थी अर्पुनी गुरुपद कमली, साई माऊली संतोषो. इति श्री साई सद्गुरु प्रेरिते दास बाबा बाळ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साईराम. शिर्डीश ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भसे जैशा जैशा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नभे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांच, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. जय साईराम.